पुढील बातम्या। शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान आणि हॉटेल व्यावसायिकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत शहरातील हॉटेल व्यवसायास चांगले दिवस आणण्यासाठी संस्थानने प्रत्येक हॉटेलचे अवलोकन करून काही खोल्या चालवण्यासाठी घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। शिर्डी शहरातील शेकडो हॉटेल आज बंद पडण्याच्या स्थितीत असून अनेक हॉटेल हे कर्जबाजारी झाले आहेत। शहरामध्ये खोल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून त्या तुलनेत भाविक येत नाहीत। त्यातच साईबाबा संस्थानच्या वतीने साई आश्रमची उभारणी करण्यात आली असल्याने या ठिकाणी 1,500 खोल्या उपलब्ध आहेत। तसेच त्यांचे दरही नॉन एसी रूमसाठी 200 तर एसी रूमसाठी 500 रुपये असल्याने भाविक या ठिकाणी पसंती दर्शवतात। परिणामी शहरातील हॉटेल व्यवसाय मोडकळीस आलाय। अनेक स्थानिक नागरिकांनी कर्ज काढून आपल्या जागेत भव्यदिव्य हॉटेल उभारणी केली आहे। दिवसेंदिवस हॉटेल वाढतायत, मात्र त्या तुलनेत भाविक शिर्डीत येताना दिसून येत नसल्याने हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत। हॉटेल व्यवसाय जिवंत राहण्यासाठी साईबाबा संस्थांसोबत लिंक करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। हॉटेल शांतिकमल येथे आयोजित या बैठकीत अनेक मुद्दे मांडण्यात आले। यावर बोलताना साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे। हावरेंच्या मते व्यवसाय हा व्यवसायाप्रमाणेच चालला पाहिजे। आज शहरात अनेक ठिकाणी हॉटेलचे रेट्स फिक्स नाहीत, त्यामुळे भाविकांची दिशाभूल होते। तसेच काही हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःच्या वेबसाईट सुरू केल्या नाहीत, तेव्हा सर्वात आधी या बाबींचा विचार होणे महत्त्वाचे आहे। पूर्ण देशभर शिर्डीकरांची जी प्रतिमा आहे ती अतिशय मलिन होती आणि त्यामुळे आम्हाला असं म्हणावंसं या ठिकाणी वाटतं आपल्याला की त्या दृष्टिकोनातून आज साईबाबा संस्थांचा जर कारभार बिंदू खूप मोठा झालेला आहे, आर्थिक उलाढाल पण खूप मोठी आहे। आता तो पैसा योग्य ठिकाणी भक्तांसाठी खर्च होणं ही खरी आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाहीतर मग काय होतं, मग यांनी पैसे मागितले तिकडे गेले, दुसऱ्याने कुठल्या ठिकाणी मागितले गेले, अशा पद्धतीने बरेचसे पैसे संस्थांचे गेले। हे पैसे आमचं मत असं आहे की हे पैसे साईबाबा संस्थांच्या भक्तांसाठी, बाबांच्या भक्तांसाठी खर्च आहे आणि त्यांना जर आपल्याला हायजिनिक देतात, चांगल्या पद्धतीचं देतात, तर तो भक्त नक्कीच एक दिवस सोडून 2 दिवस सुद्धा राहू शकतो आणि त्यांना इतर एंटरटेनमेंट सुद्धा काही होईल अशा पद्धतीने जर आपण वाटचाल केली तर खूप चांगली परिस्थिती या ठिकाणी होईल। तर महत्त्वाचा मुद्दा मला असं सांगायचं आहे, या ठिकाणी लोकांना चांगलं देण्यासाठी रूम रेट कमी केले, कमी पैशात दिलं म्हणजे खूप चांगलं मिळालं असं त्याचा अर्थ नाही। हा कृपा गैरसमज आहे। तर त्यांना पैसे घ्या, लोकांचं म्हणणं नाही आम्हाला कमी पैशात द्या, कोणीही तक्रार केलेली नव्हती, परंतु या ठिकाणी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं आणि शिर्डीकरांना कुठे थांबवायचं अशा दृष्टिकोनातून हा निर्णय आहे। मी स्पष्ट बोलतो कारण अशी परिस्थिती खरोखर झाली आणि ही होऊ नये आपण सूचना आपल्याला माहिती आहे, आपण व्यवसायात आहात, शेवटी माणूस बँकेत असणारा व्याज झालेला खर्च हजर निघाला नाही तर तो पुढे तरी वेगळ्या मार्गाने निघून जातो। आज शिर्डीकरांची परिस्थिती अशी आहे की निम्मी हॉटेलचे विकायला निघाली, त्याला घ्यायला सुद्धा कोणी तयार नाही अशी अवस्था आहे आणि बँकेने त्यांचे कर्ज मिळत नाही म्हणून लिलाव जरी करायला ठरले तर लिलाव घ्यायला सुद्धा कोणी तयार नाही अशी अवस्था आज शिर्डीची आहे। तर ही अवस्था आपल्याला जर आपण सरकारचा हात जर आम्हाला दिला तर नक्कीच दूर होण्यासाठी, कारण आपल्याकडे फंड्स आहेत आणि फंड जरी असेल तुम्ही आम्हाला द्यावेत असं आमचं म्हणणं नाही, परंतु साई भक्तांच्या चांगल्या पद्धतीने जर सोय होत असेल आणि संस्थांचं बर्डन कमी होत असेल, या अर्थी असं म्हणतो मी की साईबाबा संस्थांचं बर्डन म्हणजे संस्थांना कामगार आले, बाकी गोष्टी आल्या, सगळ्याच गोष्टींचा प्रश्न असतो। हा प्रश्न जर तुम्ही वाटून गेला, हॉटेल मालकांच्या अंगावर जर काही टाकला तर तो हॉटेल मालक आनंदाने स्वीकारेल, साई भक्तांना खूप चांगल्या पद्धतीने हायजिनिक मिळू शकेल आणि त्यातून आजही शिर्डीकरांची अपेक्षा आहे, भक्तांना लुटण्याची मुळीच अपेक्षा नाही, त्यांनाही वाजवी दरामध्ये तुम्हाला जर वाटेल तुम्ही त्याचं थोडंसं अवलोकन करावं, त्याच्या कॅटेगरी ठरावं, त्याप्रमाणे जर त्यांना एक ब्रेकअप जर दिला सगळ्यांना थोड्या थोड्या प्रमाणात आहे, मी म्हणणार नाही बाबा एखादाच तुम्ही सगळ्यांना जीवन ठेवण्याचं काम या ठिकाणी करा आणि जर तसं शाश्वतता आपण दिली तर बरं होईल असं मला या ठिकाणी वाटतं। आणि दुसरा मुद्दा असा की जी रेट जाऊन झाली याच्यात ओलावला गेलेला आहे। खऱ्या अर्थानं वेळोवेळी आमची साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांबरोबर, कारण विश्वस्त त्यावेळेस नव्हते परंतु त्रिस्तरीय समिती होती आणि या समितीच्या माध्यमातून आमची अनेक वेळा असोसिएशनची बैठक झाली आणि त्याला एक सकारात्मक पद्धतीने आमदार आरक्षण विखे साहेब असतील हे देखील 1-2 बैठकीला हजर होते, परंतु त्रिस्तरीय समिती असल्यामुळं आणि प्रत्येक विषय हा सरकार दरबारी जात असल्यामुळं त्या ठिकाणी कुठेतरी अडचण येत होत्या।
परंतु आता साहेब आपण आलात, आपले डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे मुख्यमंत्री साहेबांशी आहेत, सचिन भाऊ आहेत, सर्व मान्यवर आहेत. त्याच्यामुळे मला विनंती आहे की आपण एक आमच्या हॉटेल व्यवसायाकडे एक सकारात्मक पद्धतीने बघितलं आणि आमच्या व्यवसाय आपण जर साईबाबा संस्थांची लिंक करून घेतले. आता कायदेशीर बाबी पूर्तता आता सर्व मान्यवर बोलतील, परंतु एक सकारात्मकरित्या आम्ही आपल्याकडे पाहतो. आपण एक कृपया एक पालकत्व आमचं या ठिकाणी स्वीकारावं साईबाबा संस्थांच्या माध्यमातून, असं मी तुम्हाला विनंती करतो. काय दुःख वाटणार नाही. दुसरा विषय असा आहे साहेब की जे आमचे जेवढे हॉटेल्स आहेत जे स्थानिक लोकांचे, ते आपण साईबाबा संस्थांच्या ऑनलाईन बरोबर लिंक केले. व माझं हॉटेल असेल किंवा शांती कमल असेल, अशा इतर आमचे हॉटेल आहेत आणि त्याचे टेरिफ आम्ही आपल्याकडे ठेवून घेतले. आता माझं उदाहरण सांगतो साहेब, माझ्या हॉटेलला एका देना बँकेचं हॉलिडे होम्स आहे, त्याला मी रीतसर ॲग्रीमेंट केले आणि माझी एक रूम 1000 रुपयाला जाते. त्याप्रमाणे आपण आमचे सर्व जे आता आपली रिक्वायरमेंट किती आहे रूमची ते पहिलं महत्वाचं आहे. साईबाबा संस्थांना शताब्दीच्या माध्यमातून रूम्स लागणार आहेत. त्या निमित्तानं तर मला आपल्याकडून जर आम्हाला असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपल्याला एक आकडा कळाला की आम्हाला एवढे रूम लागतात, 500 रूम लागतात, 1000 रूम लागतात. मग त्या निमित्तानं आम्ही एकत्र बसून आमच्यात आम्ही ते डिस्ट्रीब्युशन करून की बुवा 10%, 25% प्रत्येक हॉटेलला एक करता येतील आणि त्या उद्देशानं आपण आपल्या ध्येयपूर्तीकडे जाऊ. फक्त एक आम्हाला अशी अपेक्षा आहे साहेब की आपण या बाबतीत एक सकारात्मक निर्णय घ्यावा, एक दृष्टीने बघावं. कारण हॉटेल व्यवसाय काकांनी सांगितलं की अतिशय डुबलेला गेलेला आहे, अतिशय डोक्यावर कर्ज आहे. शेतकरी आहोत, सर्वसामान्य शेतकरी आहोत. कमलाकर भाऊंच्या सांगण्यात झालं तर सर्व सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहोत. आत्ता कुठे फार चांगले दिवस आहेत, परंतु मंदीचा काळ असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहोत. तर अजून काही वेगळे मुद्दे कोणाला? हा तर विषय आहे. मी आत्ताच आम्ही चेअरमन साहेब साधारण एक तासभर बसलेलो होतो, तर त्यांच्या समोर मी प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन देत असताना साहेब सांगतील त्यांच्या मनात काय, त्यांना कसं वाटलं, कसं म्हणजे त्यांना भविष्यात काय त्याच्यात कल्पना त्यांना आणखी सुचवायच्या असतील. आदरणीय कलेक्टर साहेबांना सुद्धा 4 दिवसापूर्वी मी प्रेझेंटेशन दिलं, तर त्यांना सुद्धा ते प्रेझेंटेशन आवडलं. कदाचित साहेब व्यवस्थित समजून सांगतील. मी माझं प्रेझेंटेशन योग्य आहे की नाही सांगण्यापेक्षा अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे. साहेब शिर्डीचा विकास करत असताना कचऱ्याची समस्या होती. या महिना 6 महिन्यात आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत आल्यानंतर 90% त्या कचऱ्यावर आम्ही तोडगा काढू शकलो. आज शहर 90% स्वच्छ दिसतंय. याच्यात नुसता नगरपालिकेचा प्रयत्न नसून स्थानिक सर्व जेवढे इथले रहिवासी असतील, व्यावसायिक असतील, त्यांचा सुद्धा याच्यात सहभाग आहे. आणि म्हणून आम्ही स्वच्छतेची मोहिमेकडे आम्ही ज्यावेळेस 100% याच्या 2 महिन्यात जाणार आहोत, त्याच्यात खऱ्या अर्थानं आपल्याला या शहराला एक वेगळं रूप बघायला मिळेल, एक चांगलं यश आपल्याला संपादन करता येईल. आपल्याला माहित नसेल, आदरणीय हावरे साहेबांनी काही गोष्टी म्हणजे बरेचसे आम्ही प्रश्न घेऊन गेलो शिर्डी शहराच्या संदर्भात. तात्काळ त्यांनी बऱ्याचशा विषयावर मान्यता दिली. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी नगरपालिकेकडे पैसे नसल्यामुळं नगरपालिका स्थानिक देवस्थानं आमच्या ताब्यात द्यावे जेणेकरून आम्हाला उत्पन्न साधन होईल म्हणून आम्ही विषय मांडला. तर साहेबांनी सांगितलं असं योग्य दिसणार नाही, शताब्दीचा वेळ आहे आणि असं करण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आम्ही म्हणलं स्वच्छतेचं जे टेंडर आहे ते 20 ते 25 लाखापर्यंत साधारण जाऊ शकतं. तर तो तुम्ही भार जर उचलला, ते पैसे जर तुम्ही आम्हाला स्वच्छतेसाठी जर दिले किंवा तुम्ही टेंडर काढलं तर आमचं बाकी वेगळं काही मागणी नसणार, तर लगेच त्याने तात्काळ त्याची मान्यता दिली. आणि ह्या मीटिंग मध्ये 25 तारखेला जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये सचिन भाऊ तांबे पण त्या मीटिंगला होते, तर ती मान्यता आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर जे रिसायकलिंग व्हायला होतं आपल्या कचऱ्याचं, त्या संदर्भात सुद्धा साहेब स्वतः सोलापूरला गेले, तिथं ते प्रकल्प बघितला. अनेक लोकांनी त्यांना प्रेझेंटेशन दिलं. तर आता ह्या मीटिंग मध्ये साधारण 5-6 महिन्यात साधारण कचऱ्याचं जे काही रिसायकलिंग आहे तो पण प्रश्न मिळणार आहे. आणि अनेक तुम्ही बघा आता बायोमेट्रिक पास जो आपण टाइम दर्शनचा विषय आहे, दर्शन रांग बिलकुल बाहेर जात नाही त्या बॅरिकेडच्या बाहेर. का जात नाही? कारण प्रत्येकाला टाइम आपण ठरवून दिलेला आहे दर्शनाचा. आणि ह्यामुळं तुम्ही बघा दुपारी साधारण रविवारच्या दिवशी दुपारी 2 नंतर गर्दी नसायची, आता आठवडाभर गर्दी टिकून राहते. लोकांचे व्यवसाय वाढलेला आहे. असं स्वप्न साहेब घेऊन या ठिकाणी ज्यावेळेस बसले आणि काम करायला लागले, मी म्हणत नाही चुटकी वाजवली तर आवाज आला पाहिजे, त्याला वेळ लागेल. पण जे काही निर्णय साहेबाबा संस्थांनी मान्य चेअरमन साहेब, विश्वस्त सचिन तांबे वगैरे सगळे त्या ठिकाणी आहेत, निर्णय घेत असताना एक दिवसामाग आपल्याला प्रगती दिसते आहे. आपण सुद्धा त्यांना वेळ दिली पाहिजे. त्यांनी 3 वर्ष
भक्त म्हणून, एक साईबाबांचे भक्त म्हणून या ठिकाणी येणारा भक्त हा सगळा श्रीमंत असता असं काही नाही. त्यात सामान्य व्यक्ती येतो, शिकलेला येतो, पैसेवाला येतो. पण ऑनलाईन बुकिंग करणारा हा फक्त सदन शिकलेला चांगल्या पगाराचा व्यक्ती असते. तो जाऊन बुकिंग करतो. तुमच्या संस्थेच्या संस्थेतला रूम आहे किंवा चॅरिटी रूम आहे, त्याचा फायदा तो घेतो. पण जो सामान्य ग्रामीण भागातून जो भक्त येतो, तो 500 रुपये 200 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून 10 लोक गाडी करून इथे येतात. पण इथं आल्यानंतर तुमचं रूम फुल असतं. मग तो सामान्य माणूस हॉटेलकडे वळतो. पण जो सदन आहे, पैसेवाला आहे, तो संस्थेच्या संस्थेतल्या रूम मिळतात. तर तात्पुरतं लगेच जर करायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग सध्या बंद करा. काय परिणाम होतो ते पहा. आणि बाकी डॉक्टर आवेराजी म्हणले त्याप्रमाणे सविस्तर विचार करून करा. पण ऑनलाईन जर लगेच बंद झालं तर बऱ्यापैकी फायदा काय होईल. तर ऑनलाईन मुळे शिकलेला सदन याच माणसाला त्याचं बेनिफिट मिळते. पण सामान्य माणसाला ते भक्ताला ते काही मिळत नाही. त्याच्यासाठी ऑनलाईन बंद करणं ही मागणी माझी चुकीची असू शकेल, पण केलं. आपण जसं आता दर्शन पासेससाठी पासेस ओपन केलेले आहेत, तसे किऑस्क काउंटर जर आपण सपोज एक एरिया आहे, त्या एरियात 5-6 हॉटेल्स आहे, तिथे जर काउंटर प्रोव्हाइड केले तर त्या किऑस्क काउंटरच्या तिथं पण लोकांना पासेस प्रोव्हाइड होतील. आणि त्या अनुषंगाने त्यांना वेळ माहिती राहील का 2-3 तासानंतर जायचे, तर ते तिथं हॉटेलवरच रेस्ट करतील. हॉटेलचा रेस्टॉरंटचा पण व्यवसाय वाढेल आणि त्यांना वाटलं तर ते मार्केटमध्ये पण फिरायला जातील. पण त्यासाठी मग ते ती जागा बघणं, जिथं थांबत्या हॉटेलवर तिथनं काही जे स्पेसिफिक आता स्पॉट्स आहे आपले मंदिर परिसरात, तिथं जावं लागतं. कदाचित तिथून पास घेतल्यानंतर परत हॉटेलला काही लोक येतात तर ती हेळसांड होते त्यांची येण्या जाण्यात. तर त्यात आपण काही त्यांना काउंटर प्रोव्हाइड जर तसे झाले काही एरियात तसं त्यांना सहकार्य होईल. परत जसं टुरिस्ट ॲक्टिव्हिटीज, जसं आपलं आनंद सागर, शेगावला आनंद सागर आहे, जसं क्लीन सिटी त्यांची एकदम आहे, तिथं सेवाभाव वृत्ती आहे, जे काम करणारे लोक आहे वगैरे. तर त्याच अनुषंगाने आपलं शिर्डी पण आता तसं कचरामुक्तच होत आहे आणि आपण त्याच दिशेने चाललो आहे. तर त्यात मी एक असं बघितलं का जे संस्थांनी कचऱ्यासाठी जे काही डस्टबिन्स जसं द्वारकामाई लाईनच्या परिसरात ठेवले आहे किंवा कुठे घेऊन तिथं लोक कचरा टाकतायत त्याच्या आत, पण जसे पान थुकणारे, गुटके थुकणारे त्यावर थुकतात. तर तिथं पण जर आपण काही थोडे CCTV कॅमेरे, कारण द्वारकामाईचीच लाईन आणि तिथंच ते कचऱ्याचे डबे आहेत, तर ते जर लावले तर जे कोणी थुकता वगैरे जर एकदा दोनदा फाईन झाली किंवा त्यांना चाप बसला तर परत कोणी तसं करणार नाही. आपण डस्टबिन ठेवले पण त्याच्या बाहेर सगळे थुकलेले डाग दिसतात, मग ते जो मेसेज आहे किंवा लाईनीत जे लोक असतात द्वारकामाईच्या मंदिराचं ते चांगलं मेसेज जात नाही. तिसरं सर, आपण इन्स्टिट्यूटच्या साह्याने म्हणजे आपण जर काही असं स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड इन्स्टिट्यूट जर इथं स्थापन केलं तर जसं आज हॉटेल्स रिक्रुटमेंट इथं आहे, 500-600 हॉटेल्स आहे आपल्या इथं. तर तिथं जी स्टाफची रिक्वायरमेंट आहे, खूप जो लेबर आहे तो अनस्किल्ड आहे आणि त्यांना जर स्किल प्रोव्हाइड केलं त्यांना म्हणजे आपल्या प्लंबिंग म्हणा, हाऊसकीपिंग म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जर त्यांना ट्रेनिंग भेटलं, जस्ट ॲज ITI कोर्सेस सारखं स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत, तर तो स्टाफ जो आहे मुबलक स्टाफ सगळ्या हॉटेलला प्रोव्हाइड होईल, तो स्किल्ड राहील. त्याच्यामुळे सर्व्हिस जी आहे ती एकदम म्हणजे त्यात जे एंटरप्रेनर आहे, प्रॉपरायटर्स आहेत, त्यांना एवढं इन्व्हॉल्व प्रॉम्प्ट सर्व्हिसेस राहतील आणि आपल्याला त्याचा मागावा घ्यावा नाही लागेल त्यावेळेस, त्या लोक मग निराश नाही होतील. आणि ती जर आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये जर त्या लोकांना ट्रेनिंग भेटलं तर आपण एक स्टँडर्ड लावू शकतो का साईबाबांच्या एक मेसेज प्रमाणे कसं ते लोकांना अटेंड करतील वगैरे प्रमाणे सिलेक्ट करू शकतील आणि त्याप्रमाणे ते ऑप्ट करू. आणि त्यात सगळं मग ते म्हणजे लोकांच्या याच्याने गाईड पण होईल आणि व्यवस्थित. मी थोडासा वेगळ्या मुद्द्याला स्पर्श करतो. बरेचसे मुद्दे डॉक्टरांनी एकदम अभ्यासपूर्ण सांगितले, काकांनी सांगितले. तर साहेबांनी जे निर्णय घेतले म्हणजे मी त्याची स्तुती करत नाही, परंतु अतिशय छोटे निर्णय घेतले, परंतु त्याच्यात सचिनचा फार मोठा वाटा होता. आणि साहेब, आपण या शिर्डीचं वैशिष्ट्य राहिलेले की जेव्हा डॉक्टर लेखा पाठक अध्यक्ष होतात तेव्हा डॉक्टर ओंकार हनुमान होते, नंतर सुप्तंकर साहेब चेअरमन असताना आमचे बाप्पू हनुमान होते आणि आता सचिन तुमचा हनुमान आहे. आम्हाला काम सोपं होतं, एकाला काही सांगितलं की तुमच्यापर्यंत पोहोचून जातं. तर आपण जे छोटे छोटे निर्णय घेतले, परंतु शिर्डीकरांच्या दृष्टीने आणि साई भक्तांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आणि योग्य होते. की साधा प्रश्न होता गंध लावण्याचा, इतका सोपा प्रश्न होता. आम्ही वैष्णोदेवीला गेलो, देवस्थानाला गेलो का तिथं काय चांगलं आहे बघतो आणि आपण आपल्या साईबाबा संस्थांना सांगतो, अधिकाऱ्यांना सांगतो. तर तिथे तुम्ही बरेच जण वैष्णोदेवी गेले असेल तर तुम्हाला गंध लावायचे, तर एक मनाला समाधान वाटायचं. तसाच एक सोपा प्रश्न यांनी सोडवला साहेब, तुम्ही तुमच्या काळात साई भक्ताला फक्त गंध लावला,
आज साई भक्ताला अतिशय समाधान वाटतं का मी शिर्डीला गेलो होतो, कारण की तो गंध फक्त व्हीआयपी साठी होता का व्हीआयपीलाच गंध लावायचा, व्हीआयपीला तीर्थ द्यायचं. आपण अतिशय चांगली प्रथा निर्माण केली की साई भक्ताला गंध लावायचा. आज प्रत्येक साई भक्त समाधान मिळतो. दुसरी सोपी आणि साधी गोष्ट केली का साई भक्ताला चहा दिला. चहा दिला त्याला इतका सन्मान वाटतो की मला साईबाबा स्वस्तांत चहा पाजतं, दूध देतो, कॉफी देतो, बिस्किट देतो त्याच्याबरोबर. परत ती दर्शन रांग जी होती, आपण कोणी दर्शन रांगेत जात नाही, आपण कोणी रूम मध्ये जात नाही. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या हॉटेलच्या रूम मध्ये कोणी मालक जात असं मला माहिती नाही. तर आपण दर्शन रांगेत दर्शन आम्ही सचिन एक दिवशी विचारलं, सचिन म्हणे दर्शन रांगेला 1-1 इंचाचा पुट्टे आले दिवशी काय वरून खाल. तर ती दर्शन रांग साफसफाई करून घेतली, त्या याची स्वच्छता करून घेतली. अतिशय सोपे सोपे निर्णय साहेब. आपल्या सासने साहेबांच्या काळापासून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला टाइम दर्शन करायचं होतं. बरेच लोक आले त्या दरम्यानच्या काळात, बरेच न्यायाधीश आले, कलेक्टर आले, बरेच जण गेले, परंतु निर्णय झाला नाही. आपण अतिशय सोपा निर्णय, छोटा निर्णय, परंतु टाइम दर्शन निर्णय घेतला म्हणजे आपल्या निर्णय घेण्याची क्षमता आहे. मी स्वतः व्यक्तिगत काय व्हीआयपी पासेसच्या विरोधात राहिलो, त्याच्यावर आमच्या केसेस झाल्या, भानगडी झाल्या. अभय शेट्टींनी विश्वासानं अडवलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. तर आम्ही सातत्याने त्याला विरोध केला की हे व्हीआयपी दर्शन याला खुलं केलं पाहिजे, कारण की कोणाची मक्तेदारी नव्हती. आपण अतिशय चांगला निर्णय घेतला, खुलं करून टाकलं. त्यांनी खळबळ वाजते, थोडी खळखळ खुळखळ करत ज्याला त्रास होतो पण ते गप्प बसतात. परंतु एक गोष्ट तुमच्या बाबतीत निश्चित मान्य केली पाहिजे, तुम्ही आल्यापासून आमच्या अपेक्षा इतक्या उंचावल्या. यांच्या काळात असता आमच्याकडे होत्या, सासरे साहेब असताना अशा अपेक्षा वाढल्या, कारण त्यांच्यात पण डेअरिंग होती. काही निर्णय बरोबर, काही चुकीचे होत असतील, काही याला हे नाही. परंतु तुम्ही आल्यानंतर आमच्या अपेक्षेचं ओझं वाढेल. आता हे आम्ही बसलो, आता हे हॉटेल असोसिएशन फार मोठं आहे, 100-200 लोक येतील, वेगवेगळ्या समस्या मांडतील, वेगवेगळ्या चर्चा होईल. तुमच्या डोक्यावरून जायला बसले एवढे समस्या आमच्याकडे मांडायला शिर्डीचे लोक बोलायला काही कमी नाही. काही मुद्दे सांगतील, पण केंद्र सरकारकडे चला म्हणतील तुम्हाला, लोक नाही किंवा नरेंद्र मोदींची भेट घालून नाही म्हणतील. परंतु तसं नाही. साईबाबा स्वस्तांनी निगडीत तर आमच्या हॉटेलशी निगडीत. आमचं दुःख नाही आमचं हॉटेल, आमची कर्ज हे आमचं दुःख नाही. परंतु तुमच्याकडे पाहून, सचिनकडे पाहून मला असं वाटतं का सचिन तू जरी सकारात्मक साहेबांना सांगितलं आणि साहेब सकारात्मक जर घेतलं तुम्ही, तर हॉटेलचा विषय सुद्धा निश्चित समजू शकतो. कारण इतका सोपा प्रश्न आहे. निलेश दादाने मग सांगितलं का साहेब तुम्ही रोहितने पण सांगितलं का तुमची जी लिंक आहे त्याला फक्त आम्हाला जोडा. साहेब हे जे लोक बसले ना, म्हणजे किशोर शेट्टी वडील दासगणू महाराजांना बैलगाडीत घेऊन घालायचे. या निलेशचे आजोबा तात्या पाटील कोते, बायजाबाई कोते सगळे निगडीत, शेळके असतील, कोते असतील, गोंडकर असतील, जगताप असतील, जे जे लोक असतील ते सगळ्यांनी साई भक्त ज्यावेळेस तेव्हा हॉटेल नव्हतं, वाचिक नव्हतं, परंतु साई भक्तांची त्या काळात सेवा केली. म्हणजे आमचा हा सेवा हा धर्म आहे आमचा. कदाचित शिर्डीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा दूषित झालेला आहे की शिर्डीचे लोक फार पैशाले, उर्मटे, धंदा करतात, असं काही नाही. जर आम्ही जर पैसा कमावला असता, पैसे लुटले असते साई भक्तांकडून, तर आज तुमच्याकडे भिकच मागितली नसते. आम्ही कर्ज भरून केव्हाच मोडले. आम्ही डॉक्टरांनी सांगितलं आम्ही जमिनी विकल्या, हॉटेल बांधले, तर आम्ही सेवा करतो, आम्ही लुटमार करत नाही. आणि जे लोक लुटमार करतात त्यांच्यामुळे आमची बदनामी होती. तर साहेब आमची एक विनंती, एकदम सोपे सोपे प्रश्न. मग हे बहुतेक शासन साहेब असतात किंवा कलेक्टर साहेब आपण गेलो होतो आणि तेव्हा असं ठरलं होतं, जसं स्वागत कक्ष होतं पूर्वी स्टँडच्या समोर स्वागत कक्ष, साई भक्त आला स्वागत कक्षात जायचं आणि तो विचारायचा का मला कुठं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तसं वेगवेगळ्या ठिकाणी जे आपले रूमची बुकिंग आहे त्या ठिकाणी स्वागत कक्ष असावं. त्यामध्ये सुद्धा आमच्या रूमची जाहिरात असावी किंवा काय त्याची लिंक करता येईल कम्प्युटरला, हा 200 ला, हा 500 ला, हा 600 ला, त्याला जिथं जाता तिथं भले त्या गाडीची व्यवस्था आम्ही करू, तिथं तुम्ही पार्किंग उपलब्ध करू. समजा आपलं जुनं भोजन राहील तिथं आता तुम्ही आम्हाला उपलब्ध करा तुमच्या हॉटेलच्या काही गाड्या. त्या कस्टमरला वाटलं का सचिनच्या हॉटेलला जायचं, तो तिथून निघाला आणि ते या गाडीत बसा तुम्ही सचिनच्या हॉटेल, तिथं नाही पटलं तू परत ये, त्याची फॅमिली तिथे राहील, अशी एक व्यवस्था. पण साईबाबा संस्थाने जर आपण लिंक केलं तर अतिशय मोठे प्रमाणात समस्या संपू शकते. तसंच 25%, 30% तुम्हाला जे योग्य वाटतं. एक प्रायोगिक तत्वावर आता याच्यावर बऱ्याच वेळ चर्चा झाली, म्हणजे बरेच जण वेगवेगळ्या बैठक घेतात, दररोज बऱ्याच जण तुम्हाला म्हणत तुमचे अगोदरचे लोक घोषणा प्रचंड करतात, परंतु शिर्डीकरांबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल, कारण आमचं थोडं स्वभाव बी आम्ही सहज असायची कोणाला झुकत नाही, त्याच्यामुळे ते आमचा रागराग करतात, तेव्हा आम्ही मान्य करतो. परंतु साहेब आम्ही खरंच शिर्डीचे लोक आहे ना, तुम्ही साई जरी तर तुम्ही भक्त आहात, त्याच्यामुळे हे जे लोक आहे यांनी फार सेवा केली यांच्या आजोबानी पंजोबानी, म्हणून आम्ही आमचा जो जन्म झाला शिर्डीमध्ये, तुमचं सुद्धा पुण्य तुम्ही साईबाबा संस्थानचे चेअरमन झाला. त्या माणसाने ठरवलं मला शिर्डीतच यायचं नाही, धक्काबुक्की झाली, ताईंचा आग्रह आणि बाबांची सेवा करण्याची संधी बाबांनी तुम्ही दिली. तसंच आम्ही सुद्धा पुण्यवंत आहोत, कारण या शिर्डीमध्ये जन्म घ्यायला सुद्धा पुण्य लागतो. जे लोक इथे व्यवसायाला आले त्यांना सुद्धा काहीतरी पुण्य असतं का ते इथं आले. आणि याच्यामध्ये बिलकुल कोणता भक्ताला खिशातून पैसे काढणे, मी तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही काढले असेल तर पुढं कोणत्या परिस्थितीला असतो. तर हे साध्या सोप्या गोष्टी केल्या. तुमच्या डोक्यात सुद्धा तुम्ही एक व्यावसायिक आहात, तुम्ही याच्याकडे जर बघितलं तर याच्यात आपल्याला काय करता येईल, सोपा मार्ग काढून सचिन याच्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळावा अशी विनंती करतो. आणि पण टाइम दर्शन म्हणलं का त्याला
2 तासामध्ये तो दर्शन घेऊन बाहेर पडू राहिला, ते एक आपण निर्णय घेतला पाहिजे. भविष्य काळामध्ये साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे भक्तिनिवास आपण बांधले. म्हणजे इथं 5 निवास भक्तिनिवास झाला, रमणी साहेबांनी बांधून दिला, द्वारावती बांधला. भविष्य काळामध्ये आम्हाला खात्री द्यायला लागेल किंवा आपण साईबाबा संस्थांच्या माध्यमातून एक ठराव करायला लागेल का भविष्य काळामध्ये कुठल्या प्रकारचा भक्तनिवास आम्ही बांधणार नाही, अशा प्रकारचा तुम्हाला ठराव करून द्यायला लागेल. तर कारण असं आहे, आज आपण निर्णय घेणार, कोणतरी आपल्याला सांगणार आम्ही डोनेशन देतोय 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी लाख 2 लाख, आणि आपण मग निर्णय घेणार का साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी भक्तनिवास बांधायचं, भक्तनिवासाचं काम आपण थांबवलं पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला विनंती करतो. त्यानंतर साईबाबा संस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला डॉक्टर साहेब सगळ्यात मान्यवरांनी सांगितलं, लेझर असेल, साईसृष्टी असेल, गार्डन असेल, अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून साई भक्त इथं थांबला पाहिजे आणि साई भक्त थांबल्यानंतर इथलं टुरिझम वाढलं पाहिजे. अशा प्रकारची आपल्याला ह्या काळामध्ये निर्णय घ्यायला लागेल. आणि शताब्दी साहेब आपण आम्ही आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही शताब्दी युक्त करणार का साहेबांना, म्हणजे आता उद्या दिसणार आम्हाला, पण शताब्दीच्या संदर्भात आता 7-8 महिने राहिले आणि 8 महिन्यामध्ये आपण कोणता निर्णय घेणार तो सुद्धा आपल्याला गावकऱ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे. प्रेस कॉन्फरन्स झाल्या, चर्चा खूप झाल्या, प्रत्येक ठिकाणी मीटिंग झाली, असं आम्हाला कळतं. आता आतमध्ये नसल्यामुळे माहित नाही, सचिनचे माहीत संबंध झाल्यामुळे कळणार ते काय करू मध्ये. आणि मग हे सगळं होत असताना शताब्दी जवळ आलेली आहे. मग शताब्दीच्या संदर्भामध्ये शिर्डीकरांसाठी किंवा शिर्डी शहरासाठी आपण काही चांगल्या गोष्टी, काही निर्णय घ्यायला लागले. त्या निर्णयाचा आपल्याला एक धाडसी पाऊल उचलायला लागेल, अशा प्रकारे तुम्हाला विनंती करतो. आणि त्याच प्रकारे जो सातत्याने विषय आला, तर प्रत्येकाच्या हॉटेलचा विषय आला, तर प्रत्येकाच्या हॉटेलचा विषय असताना, जयंतराव असताना, डॉक्टर साहेब विश्वस्त मंडळावर असताना अशा प्रकारचा निर्णय औपचारिक पद्धतीने झाला, पण तो पुढे गेला नाही. त्यावेळेस आमच्या लोकांनी पाहायचे तसा प्रतिसाद भेटला नाही आपल्याला. तर आता सगळ्या लोकांची मागणी आहे का सध्या एक मिटिंग घेऊन या हॉटेलची वर्गवारी केली पाहिजे आणि साईबाबा संस्थांनी कमीत कमी 50-20% 30% रूम या आपण साईबाबा संस्थांच्या मार्फत भक्तांना सुविधा करून दिल्या पाहिजे. हे तुम्हाला आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. आणि हा सगळा होत असताना साहेब मला असं वाटतं का आपण हॉस्पिटल फ्री केलं, प्रसादालय फ्री केलं, आणखीन काय फ्री करणारे माहीत नाही, पण आमची एक विनंती आहे फ्री केल्यानंतर सगळं जर भोजनालय फ्री झालं, हॉस्पिटल फ्री झालं, हे सगळं फ्री झाल्यानंतर इथं माझ्या मते गुन्हेगारी वाढत चालली. आता प्रसाद आपण फ्री केला चांगला निर्णय झाला असेल, पण आमच्या सगळ्या परिसरातल्या जवळपासचे लोक चुलबंद झालं. चुलबंद माहिती ना सर, म्हणजे चुलबंद तुम्ही जेवण आहे, सकाळ दुपार संध्याकाळ पाहुणा आला चला भोजन, त्याला माहिती नाही तिकीट आहे म्हणून दोन तिथं बाबाचा प्रसाद घेऊन, अशा प्रकारची सिटीमध्ये परिस्थिती आहे. म्हणून हे सुद्धा आपण काही मोफत आहे ते सुद्धा काही कंट्रोल केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आपला प्रसारलय करताना चांगला उद्देश असेल, पण त्याचा गैरवापर पण होऊ राहिला, तो सुद्धा आपण एक निर्णय घेतला पाहिजे. आणि जे साईबाबा संस्थांचं रमणी साहेबांनी जे बांधून दिलं त्याचा निर्णय असा झाला पाहिजे साहेब, आपल्याला आता निर्णय घ्यायला लागेल का साईबाबा संस्थांच्या ज्या AC रूम आहे, नॉन AC रूम आहे, त्याची रेट आपल्याला वाढायला लागेल, त्याची वर्गवारी करायला लागेल. म्हणजे नॉन AC रूम आहे त्या 500 रुपये करायला लागतील, AC रूम त्या 1000 रुपये करायला लागेल. त्याचं जेणेकरून आमच्या लोकांना थोडा दिलासा मिळेल, तो निर्णय आपण घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला आडवं येणार नाही किंवा कुठल्या प्रकारचा नकारात्मक भूमिका आमची राहणार नाही, अशा प्रकारचे आपल्याला निर्णय घ्यायला लागतील साहेब. आणि दुसरं, या सिटीमध्ये आपल्याला काम करत असताना इतिहासामध्ये आपलं पान उलटल्यानंतर त्या ससाने साहेबांनी काही निर्णय घेतले, डॉक्टर साहेबांच्या काळात निर्णय झाले, आपल्या काळामध्ये सुद्धा असे धाडसी निर्णय झाले पाहिजे का इतिहासात जेव्हा पान उलटू आमची मुलं जेव्हा पाहतील त्यावेळेस तुमचं नाव खडखड निघलं पाहिजे का हावडे साहेबांनी निर्णय घेतला. अशा प्रकारचे आपण घडावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही इथं आलात, हॉटेल ऑक्सिजनचे जे दोन्ही आमचे बंधू आहे विलासराव आणि किशोरभाऊ यांनी एक चांगल्या प्रकारची बैठक बोलवली आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं अशा प्रकारची मला विनंती करतो. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या मिटिंगला 1-2 मिटिंग असं करायला पाहिजे. आम्ही भूमिपूजनाला पुढे आलो पाहिजे, लेझर शोला आला पाहिजे, पुढे आला पाहिजे, साईसृष्टीमध्ये आलं पाहिजे, तिला आलं पाहिजे. आम्ही सुद्धा गावकरी म्हणून तिला भूमिपूजनाला आलं पाहिजे. अशा प्रकारची एक तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल अशा प्रकारची विनंती करतो. सध्या साईबाबांच्या जीवन चरित्रावर अनेक चित्रपट आणि सिरियल निर्माते काम करत असून
पुढील 2 वर्ष संपूर्ण साईमय राहणार आहेत। त्याचबरोबर शिर्डीमध्ये आलेल्या भाविकास येथे करमणुकीसाठी विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत। सध्या या बैठकीत सकारात्मक विचार होत आहेत, मात्र ही योजना राबवताना विविध कायदेशीर बाबी देखील तपासल्या जाणे महत्त्वाचे असून जेणेकरून हॉटेल व्यवसाय जिवंत ठेवला जाईल। यावेळी सायवा संस्थांच्या अध्यक्षांसह विश्वस्त सचिन तांबे, प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, हॉटेल असोसिएशनचे विलास आबा कोते, किशोर गंगवाल सह शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते। बोललात त्यामुळे आपली भावना मला कळलेली आहे। शिर्डीकरांचं एक मला आवडतं की शिर्डीकर हा स्पष्ट बोलतो आणि हे स्पष्ट बोललं पाहिजे। स्पष्ट बोलतो मला चांगलं वाटलं। व्यवसाय हा चाललाच पाहिजे, व्यवसायाच्या पद्धतीने चालला पाहिजे, व्यवसायात कधीही नुकसान झालं नाही पाहिजे, व्यवसायात नफाच राहिला पाहिजे, तरच त्याला व्यवसाय म्हणता येईल, नाही तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही। तो हॉटेलचा व्यवसाय असो, पेढे मिठाईचा असो, हाराचा असो, कोणताही असो, पण व्यवसाय हा व्यावसायिक पद्धतीने चालला पाहिजे। मंदिराचे निर्णय आम्ही इतके घेतलेले आहेत, पहिल्या दिवशीपासून जवळपास 15 दिवसाला आम्ही बोर्ड मीटिंग घेतली आणि काही आचारसंहितेचा पिरियड त्याच्यामध्ये बोर्ड मीटिंग घेता नाही आली, तेवढा वगळला। तर आतापर्यंत निर्णयाचा धडाका आम्ही लावला, जवळपास 400-450 निर्णय सगळे घेतले, छोटे मोठे सगळे मिळून मोठे निर्णय बरेचसे घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये म्हणजे हे भोजनालय फ्री का केलं तर 300 दिवस त्याचे डोनर्स मिळालेले आहेत, फक्त 65 दिवस डोनर मिळायचे। म्हणजे प्रत्येकाने सांगितलं की मी 1 एप्रिलला भोजन देईन, अन्नदान करीन, अन्नदानाचे ते विषय आहेत सगळे। आणि साईनाथ रुग्णालयात साईबाबांचा येणारा भक्तवर्ग इतक्या लांबून आणि दुरून येणारा गरीब वर्ग आहे सगळा, तो इथे काय येतो, त्याला इथे यायला गडचिरोलीवरून इथे यायचं असेल तर 1000 रुपये त्याला भाडं लागतं, पण तरी तो इथे येतो, त्याला इथे बाबांचा आधार वाटतो। बाहेर काय होतं की डॉक्टरांची भीती वाटते, बाहेर कुठेही गेला होतं म्हणजे बिलाची भीती असते, पण डॉक्टरांची पण भीती असते, आणि इथे बाबांचा त्याला आधार वाटतो, दवा आणि दुवा दोन्ही त्याला मिळतील अशी त्याची श्रद्धा असते आणि मी इथून दुरुस्त होऊनच जाईल अशी त्याची भावना असते। गेल्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय परिषद घेतली, ग्लोबल साई टेम्पल समिट, खूप देशातून म्हणजे जवळपास 23 देशातून साई भक्त आले, ट्रस्टीज आले, त्याला 4500 लोक आले, ट्रस्टीज आले। मला असं कळलं की सगळे हॉटेल पण फुल झाले, सगळ्या ठिकाणी चहलपहल होती। आता टाइम दर्शनचाही हा धाडसी निर्णय होता, पण पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही तो निर्णय घेतला आणि तो इम्प्लिमेंटेशन इतकं चांगल्या पद्धतीने झालं की आता रांगेत वेळ कमी जातो भक्ताचा। मग भक्ताला वेळ तर असतो, त्याला जर सकाळी आला 7 वाजता, तो पहिले काय करायचं की 7 वाजताच लाईनीत लागायचं, 5 वाजता दर्शन व्हायचं। आता 7 वाजता आला की त्याला पास मिळतो, तर त्याची वेळ 3 वाजताची असेल, 5 वाजताची असेल, तर तो बाहेर फिरायला लागणार। मला असे फीडबॅक मिळाले की तो मार्केटमध्ये जातो, दुकानात जातो, आणखी कुठे कुठे। आता जो गरीब असेल, ज्याला खिशाला काही सोयच नाही आहे, तो तिथे बसून असतो, त्याला कुठे जाताच येत नाही। आणि दुकानदारी पण वाढली, व्यवसाय पण वाढायला लागलेले आहेत, व्यवसाय वाढले पाहिजेत। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की येणारा कालावधी जो आहे हा शिर्डीचा कालावधी आहे। आपले हॉटेल कमी पडतील, एवढी लोकसंख्या, एवढी पब्लिक या ठिकाणी येईल हा माझा विश्वास आहे। मला असं मनापासून वाटतंय, मनातून आवाज माझा येतोय। आपल्याला आणखी हॉटेल्स बांधायला लागतील, वाढवायला लागतील अशी अवस्था येईल। आणि ही काय येईल तर शिर्डीची आता गर्दी वाढत चाललेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये। आता मी परवा मागच्या आठवड्यामध्ये एनडी स्टुडिओमध्ये गेलो होतो पनवेलला, तिथे त्याने एक सिरियलचं उद्घाटन ठेवलं होतं। सिरियल काय होती तर साईबाबांवरती साई सेवा नावाची सिरियल होती, आणि ही सिरियल मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू,
कन्नड, बंगाली अशा इतक्या भाषांमध्ये आणि रोज ती चालणार TV वर. आणि 1 ऑक्टोबर दसऱ्याचा दिवस जो आहे 30 सप्टेंबर तिथून ती सुरू होणार आणि 2 वर्षापर्यंत चालणार. हे पुढचं वर्ष जे आहे ते साईमय असणार. सगळं पिक्चर्स निघत आहेत. आपण एक प्लॅन करतोय की पुढच्या दसऱ्याला एक साई मॅरेथॉन या ठिकाणी घ्यावी, म्हणजे जेणेकरून आणि ते रेकॉर्ड मॅरेथॉन व्हावी. गिनीज बुकात त्याचं नाव गेलं पाहिजे. 50,000 पेक्षा जास्ती धावक त्याच्यात असले पाहिजे. आता मी विचारलं अनेक जणांना की हॉटेल्सच्या रूम किती आहेत, तर मला कधी आकडा 5,000चा मिळाला, कधी 10,000चा मिळाला, कधी 15,000चा मिळाला, कधी 20,000चा मिळाला. मला असं वाटलं की हॉटेल मालकही ऑर्गनाइज्ड कदाचित पुरेपूर नसावेत किंवा संघटना जी आहे ती सगळ्या हॉटेलपर्यंत पोचलेली पण नसावी, सगळ्या मेंबरशिप पण झाली नसावी, सगळ्याची नोंद पण नसावी. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की सगळ्यांची वेबसाईट आहे की नाही मला माहीत नाही. नेटशी जर जोडायचं असेल तर वेबसाईट लागतं. आजकाल जो फक्त जाणार आहे नेट साठी जो आहे नेटवर डॉक्टरकडे जातो तर त्या डॉक्टरचा रिव्ह्यू असतो पहिले, या डॉक्टरच्या बद्दल लोकांनी काय मतं दिलेले आहेत, 5-10 पैकी त्याला किती मार्क मिळालेले आहेत, 9 आहेत का 8 आहेत की 7 आहेत, म्हणजे शोधत राहतो. आता हॉटेलचे प्रत्येक हॉटेलला वेबसाईट तयार करायला लागेल. आता आपल्याला ट्रान्सपरंट व्हायला लागेल. जमाना ट्रान्सपरन्सीचा आलेला आहे. मी अनेक हॉटेलमध्ये गेलो, इथल्या खूप ठिकाणी नाही जाता आलं, पण मला फार कमी ठिकाणी रेट बोर्ड पाहायला मिळाले. टॅरिफ बोर्ड ज्याला म्हणतात की आमच्या इथे डबल AC रूम आहे 1,000 रुपये, सिंगल AC रूम आहे 500 रुपये, डिस्प्लेड आहेत. म्हणजे रविवार आला तर 2,000 रुपये, सोमवार असला तर 1,000 रुपये, असं व्हेरिएशन नाही आहे. व्हेरिएशन असेल तरी आपण नोंद करून ठेवावे की सोमवार ते शनिवार हा रेट असेल, शनिवार रविवार हा रेट असेल, असंही ठेवायला हरकत नाही. पण मला असं वाटतं की हे डिस्प्ले आपण ठेवला पाहिजे आणि तो वेबसाईटवर आपल्याला टाकायला लागेल. वेबसाईटवर जर टाकला, डिस्प्ले जर आला, ट्रान्सपरन्सी जर आली आणि ऑर्गनाइज्ड हॉटेल इंडस्ट्री जर झाली आणि नगरपालिकेने त्याच्यात वर्गवारीसाठी जर मदत केली, नॉर्मली वर्गवारी नगरपालिकेचीच असते, ITDCला आपण विनंती करू, ITDCला सांगू वर्गवारीनुसार त्याचं रेटिंग करू. आणि डेफिनेटली मी तुम्हाला आश्वस्त करतो की हा जो एक विषय आहे वेबसाईटशी जोडण्याचा, तो विषय आमच्या मीटिंगमध्ये मी घेणार आणि वेबसाईटशी त्याला आता इकॉनॉमिक्स आपण कंबाईन करायचं का सेपरेट करायचं तो नंतर आल्यानंतर विषय करू. पण तुम्हाला त्याची पब्लिसिटी, प्रेझेन्स, डिस्प्ले ते मी देईन. दुसरं एक केलं पाहिजे की मला इथे कुठे शिर्डीची डिरेक्टरी असं काही दिसलं नाही. शिर्डीची डिरेक्टरी हा एक बिझनेस होऊ शकतो, व्यवसाय होऊ शकतो. एखाद्या माणसाने ती डिरेक्टरी तयार करावी. नुसतं लिस्टिंग असेल, एका लाईनचं अमुक अमुक हॉटेल, त्याचा नंबर फ्री द्यावा, पण त्याच्यात मग 1 कॉलमची 2 कॉलमची जाहिरात घेता येते. जाहिरातीतून त्याला उत्पन्न मिळू शकतं आणि सगळ्या हॉटेल, दुकानं, अम्युजमेंट पार्क, रिक्रिएशन सेंटर, आणखी काय एक्झिबिशन्स असतील, या सगळ्यांची त्याच्यात नोंद असू शकते. आणि ही जर असली तर हे आम्ही सगळ्या भक्तांना उपलब्ध करून व्यवस्था, जेणेकरून समजा एखादा भक्त गेला, भक्त निवासला गेला किंवा तिथे तो साई आश्रमला गेला, तिथे रूम नसेल अवेलेबल, तर त्याला प्रश्न पडतो की मी आता कुठे जाऊ. त्याच्याकडे काही नंबर नसतो. त्याला जर तिथे डिरेक्टरी उपलब्ध असली तर तो कोणत्या कॅटेगरीच्या हॉटेलमध्ये जायचं आहे, किती तारीफ त्याचा आहे, त्याच्यानुसार हॉटेल शोधेत आणि नंबर करून तो येईल तिथे. तर हे म्हणजे टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स आपल्याला याच्यावर काढायला लागेल. पुढच्या कालावधीमध्ये मला असं वाटतंय की हे आपण करू. व्यावसायिक हा जगलाच पाहिजे. व्यावसायिक हा नुसतं जगला नाही पाहिजे, तो वाढला पाहिजे. व्यावसायिक वाढला तर इथला सगळा कारभार जो आहे तो वाढेल, नाही तर वाढणार नाही. आणि म्हणून फक्त ओढण्याची जी ट्रिक्स आणि टेक्निक्स जे आहेत ते आम्ही सगळे करतोय. ट्रिक्स आणि टेक्निक्स हा चांगला शब्द नाही आहे, पण भक्तिभावाचं वातावरण त्याला मिळालं तर तो इथे येईल, राहील, रमेल
तो रमला पाहिजे याच्यासाठी अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. आता एक तर म्हणजे नगरपंचायतशी बोलणं चालू आहे. पुढच्या कालावधीमध्ये शिर्डी शहर हे एक सुंदर स्वच्छ आणि ग्रीन हिरवगार असं शहर झालं पाहिजे, हा दोघांचाही आमचा प्रयत्न आहे. आणि येणाऱ्या भक्ताच्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी त्याला करायला वावच नाही मिळाला पाहिजे. इथे पूर्ण शहर वायफाय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे पूर्ण शहर वायफाय झालं, त्याला नेट नाही मिळाली, रेंज नाही मिळाला, त्याला कोणाशी कम्युनिकेट नाही करता आलं, अशी परिस्थिती नसली पाहिजे. तर त्याला वायफाय मिळाला पाहिजे, कचरा मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्लॅन टाकायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे की इथे 20 टनाचा प्लॅन असेल. गावाचाही कचरा, हॉटेलचा कचरा, मंदिराचा कचरा सगळा त्याच्यात जाईल आणि त्यातून कचऱ्याची विल्हेवाट लागेल. पॉवर प्रोडक्शनचाही विषय माझ्या मनात आहे, म्हणजे जेणेकरून कमीत कमी दरात पॉवर घेता येईल. कसा घेता येईल तो सोलर पॉवर प्लॅनच्या माध्यमातून माझ्या मनात विषय आहे, पण तो अजून काही डेव्हलप झाला नाही प्रॉपरली, म्हणून की मी आपल्यासमोर तो त्याचा उल्लेख करत नाही. पण भक्त इथे थांबेल अशा अनेक योजना त्याचे निर्णय घेतले आहेत. साई सृष्टी एक निर्माण करायची, तिथे साईबाबांच्या चरित्रातले जे प्रसंग आहेत ते चलचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून सगळ्यांच्या समोर प्रदर्शित केले जातील. एक साई गार्डन असेल मोठा, साई प्लॅनेटोरियम या ठिकाणी असेल की जो भक्त आला तर त्याला आकाश दर्शन घेता आलं पाहिजे. म्हणजे विदेशात आपण जेव्हा जातो तेव्हा असे सगळे एक्झिबिट्स त्या ठिकाणी असतात. सायन्स पार्क त्या ठिकाणी असेल, सायंटिफिक ॲटिट्यूड. आता अनेक भक्त हा विविध प्रकारचा आहे आणि संपूर्ण देशभरातून येणार आहे. स्टार गेझिंग गॅलरी तिथे असली पाहिजे. 25-30 टेलिस्कोप आहेत आणि तो टेलिस्कोपमधून शनी बघतोय, मंगळ बघतोय, गुरु बघतोय, शुक्र बघतोय, असे सगळे ते टेलिस्कोप त्या ठिकाणी असले पाहिजे. एक वॅक्स म्युझियम संतांचा, देशभरातले संत होऊन गेले आणि राष्ट्रपुरुष जे होऊन गेले, तर त्या ठिकाणी तो 100-1 पुतळे जर असले तर एकेका पुतळ्याला तो 5-5 मिनिटं जरी गेले तरी 500 मिनिटं त्याचे जातात. म्हणजे अर्धा तास त्याला ते फिरायला लागेल. कोणी फोटो काढेल, कोणाला सुभाषचंद्र बोससोबत फोटो काढावा वाटेल, कोणाला ज्ञानेश्वरासोबत बसावं वाटेल, कोणाला तुकारामांच्या तिथे बसावं वाटेल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तिथे हे असतील. तिथे हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, बसता येईल, चहा पाणी त्याला घेता येईल, विरंगुळा त्याच्यासाठी असेल. असे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. विमानतळ आपलं सुरू होणार आहे, विमानतळाचंही लवकरच उद्घाटन होईल अशी परिस्थिती. आणि त्या ठिकाणी मोठमोठे विमानं तर येतीलच, पण छोटे सुद्धा येतील. काही विमान कंपन्या बोलून गेलेल्या आहेत की 20 सीटर, 30 सीटर असे छोटे विमानं पण येतील. आणि इथे येणारा माणूस जो आहे तो खर्च करायला तयार असणारा माणूस आहे. मी शेगावलाही गेलो, शेगावची परिस्थिती बघितली, पण शेगावचा भक्त हा एकदम मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला आहे. तो तिथे फार राहतो असं नाही, फार खर्च करू शकतो असं नाही. पण शिर्डीला येणारा भक्त हा वेगळ्या प्रकारचा भक्त आहे. त्याला फक्त सेवाभावाचं वातावरण मिळालं पाहिजे. म्हणजे एक काय म्हणता येईल, डिव्होशनल त्याला वातावरण इथे मिळालं पाहिजे अशी आवश्यकता या ठिकाणी आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी करण्याची आवश्यकता. 8-10 मुलं ठेवा. चप्पल कोणा भक्ताची तुटलेली असेल तर खिळे मारून शिवून द्या, त्याला पॉलिश करून द्या. म्हणजे भक्त डिफरन्स त्याला दिसेल की अरे शिर्डीला गेल्यानंतर हा डिफरन्स मला दिसला. त्या नसतं, एक दिवसाचा जरी मॅरेथॉन असला तरी तो 10 दिवस चालतो. लोक थांबतात, येतात, तयारी करतात, त्या मार्गावर जाऊन प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यानंतरही ते रमतात, गमतात, इथे राहतात. असा आणि अनेक गोष्टी आपण पुढच्या कालावधीमध्ये करणार, जेणेकरून म्हणजे 70 दिवस तर मी वर्षातून असे आयडेंटिफाय केलेले आहेत की 70 दिवसात उत्सवी वातावरण या ठिकाणी असेल वर्षातले. आणि प्रत्येक ती शताब्दी सुरू व्हायच्या आधी आपण 24 तास करू. मोठं ट्रान्समीटर तिथे बघ, एअरपोर्ट सुरू होईल, सगळ्या गोष्टी येतील. पॉझिटिव्ह वाईब जे आहेत, म्हणजे बरेचदा कसं असतं की आपल्याला कागदावर असं दिसत नाही चित्र, पण मनात अशी भावना निर्माण होते की अरे आता चांगले दिवस यायला लागले. अशी भावना निर्माण होत चाललेली आहे शिर्डीसाठी.
आणि जे व्यावसायिक असतील, जे तरुण आहेत ज्यांनी हॉटेल कर्ज घेऊन काढलं असेल, त्यांनी अजिबात चिंता करू नका. आपल्या हॉटेलचे सगळे कर्ज आपण मुक्त व्हाल. प्रतिनिधी ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी,